आपण सर्व ITI रिवॅम्प करणार आहे। ITI साठी, प्रायव्हेटायझेशनसाठी, मॉडर्नायझेशनसाठी, इम्प्रूव्हमेंटसाठी आपण समाजाने आवाहन केलं आहे, तुम्ही पुढे यावा आणि 70% सरकार खर्च करणार आहे, त्याने फक्त 30% करणार आहे। आपल्याकडे 427 गव्हर्नमेंट ITI आहे। आपले फार मोठे आपल्याकडे प्रॉपर्टी जगह आहे, फार मोठे भवन आहे, पण त्यांचा ते उपयोग आपण करता का? पूर्वी उपयोग होता। पूर्वी माननीय अध्यक्ष महोदय, गावामध्ये कोणीने चांगली मुली द्या, आपल्या घरात चांगल्या परिवाराने मुली द्यायची असेल तर ते गावामध्ये विचारते की ITIचे स्टुडंट आहे का? ते ITIची त्यावेळी व्हॅल्यू होते। आता ते पण हळूहळू कोणाने किती ॲडमिशन नाही मिळालं तर ITIमध्ये जाता, अशी आमची व्हॅल्यू झाली आहे। तर माननीय अध्यक्ष रिव्हर्स गिअर आपण सर्व ITI रिवॅम्प करणार आहे। ITI साठी, प्रायव्हेटायझेशनसाठी, मॉडर्नायझेशनसाठी, इम्प्रूव्हमेंटसाठी आपण समाजाने आवाहन केलं आहे, तुम्ही पुढे यावा आणि 70% सरकार खर्च करणार आहे, त्याने फक्त 30% करणार आहे। पण त्यांचे जे काही टेक्निकल नो आहे, त्यांच्या जे इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या वर्किंग आहे, त्यांच्याबरोबर घेऊन आपला ITIने एकही मुलाने फक्त प्रशिक्षणासाठी नाही, त्याने पक्की रोजगार मिळाला पाहिजे, त्याने सेल्फ एम्प्लॉयमेंट मिळाला पाहिजे, यासाठी आम्हा मॉडर्नायझेशनचं काम सुरू केलं आहे। फार अतिशय चांगला प्रतिसाद आहे। माननीय अध्यक्ष महोदय, आपण प्रत्येक ITIमध्ये इन्क्युबेशन सेंटर सुरू करणार आहे। स्टार्टअप नेक्स्ट डोर यामध्ये आपण 10 लाख विद्यार्थ्यांना टार्गेट करणार आहे। 10 लाख विद्यार्थीमधून आपण 1 लाख विद्यार्थी यासाठी सिलेक्ट करणार आहे। कसा सिलेक्ट करणार आहे? आपले इंजिनिअरिंग कॉलेजमधून 10,000 मुलीने त्यांना सांगू आम्हाला नाम द्यावा। सालामधून 10,000 विद्यार्थ्यांना घेऊ, 10,000 आमच्या ITIमधून घेऊ, 10,000 सेल्फ हेल्पमधून घेऊ, 10,000 ॲग्रिकल्चर कॉलेजमधून घेऊ, 10,000 आम्ही ओपन ठेवला आहे, 10,000 मेडिकल कॉलेजमध्ये घेऊ, 10,000 बायोटेक्निकल कॉलेजमधून, MIDC इंडस्ट्रीजमध्ये काम असा करून माननीय अध्यक्ष महोदय, हा 10 लाख लोकांमधून आम्ही 5 लाख लोकांना सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी किंवा रोजगारसाठी सपोर्ट करणार आहे। आणि माननीय अध्यक्ष महोदय, यासाठी जे आपले ITIचे टीचर्स आहे, माझ्याकडे एक टीचर 2 महिन्यापूर्वी आली होती, ती रिटायर होत होती। त्याने सांगितलं की मी 35 वर्षापासून जॉबमध्ये आहे, 32 वर्षापूर्वी मला एक वेळा ट्रेनिंग दिली गेली, त्यानंतर मला एकही ट्रेनिंग नाही। तर माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही पुण्यामध्ये ऑनची ITIमध्ये 75 करोड रुपीज कडून एक ट्रेन द टीचर असा माननीय प्रधानमंत्रीजी पण आदेश आहे, ट्रेन द टीचरची एक्सक्लुझिव्ह बिल्डिंगचं काम सुरू केलं आहे। कालच चीफ सेक्रेटरीची कमिटीने त्याने अप्रूव्ह केली। माननीय अजितदादा पवार साहेबने त्यांच्या DPDC म्हणून 10 करोडचा फंड दिला, तर 1 वर्षाच्या आत ते बिल्डिंग काम सुरू करतील।